मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात। राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी असं वक्तव्य केलं आणि खरंच एक प्रश्न उभा राहिला। त्याचं झालं असं की 2024 मध्ये महाराष्ट्रात शिंदे सरकार असताना मनोज जरांगे यांनी मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण तसेच आंदोलनातील तरुणांवर झालेले गुन्हे मागे घेणं आणि आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी नवी मुंबईत आंदोलन केलं। त्यावेळी शिंदे सरकारने त्यांच्या मागण्या ड्राफ्ट अध्यादेश काढून मान्य देखील केल्या। आता 2025 मध्ये महाराष्ट्रात फडणवीस सरकार आहे। आता मनोज जरांगे यांनी संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, 10% ओबीसी आरक्षण आणि हैदराबाद गॅजेट्सच्या आधारे कुणबी नोंदी मान्य करणे, त्याचबरोबर आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी देणे, त्याचबरोबर आंदोलनातील तरुणांवर झालेले FIRs मागे घेण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण केले। बरं, फडणवीस सरकारने या मागण्या मान्य देखील केल्या। FIR रद्द करणे, नोकरी आणि आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही दिलं। पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न उभा राहतो, तो असा की 2024 आणि 25च्या मागण्यांमध्ये फारसा फरक नाही आहे। आणि जर 2024 मध्ये मागण्या मान्य झालेल्या असतील तर 2025 मध्ये याच मागण्या पुन्हा का कराव्या लागतात आणि सरकार पुन्हा त्याच मागण्या मान्य करतं कसं? या सगळ्यात एक प्रश्न अजून उपस्थित होतो की सरकार कोणाचंही असो पण मराठ्यांसोबत पुन्हा पुन्हा तेच होतंय का? त्यांना पुन्हा तात्पुरतं शांत केलं जातंय का? तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर विषय आपला जायला सबस्क्राईब करा।